नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या युतीचा म्हणजेच या संपूर्ण महाविकास आघाडी त्यांनी जी केलेली आहे त्यामध्ये मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या आपण पाहणार आहोत। ठाकरे बंधूंचा मुंबई पालिकेसाठी वचननामा प्रकाशित। शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या हस्ते वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय। मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे। मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंचा पुनरुच्चार। तर महाराष्ट्राचं यूपी बिहारकरण सुरूच आहे। सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे, राज ठाकरेंचं विधान। सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही हा भ्रम दूर झाला पाहिजे, केव्हा तरी सत्ता जाईल हे लक्षात ठेवा। राज ठाकरेंचा सरकारला इशारा। सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू। बिनविरोध निवडणूक लोकशाहीसाठी घातक। मतचोरीनंतर उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली। मतदानाआधी महायुतीचा बिनविरोध घोषित केलेल्या उमेदवारांच्या निवडीवरून उद्धव ठाकरेंची टीका। राहुल नार्वेकरांना कोणाचीही सुरक्षा काढून घेण्याचा अधिकार नाही। नार्वेकरांना पदावरून हटवा, गुन्हा दाखल करा। उद्धव ठाकरेंची टीका। जनतेवर दमदाटी करत आहेत। निवडणूक आयोगानं हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा। अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सवाल। 3 कोटीचा घोटाळा त्यांनी केलेला आहे, त्यातून किक बॅक घेऊन हे घोकासूर निवडणुकीसाठी वापरतायत। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। बीएमसी मध्ये 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी 3 लाख कोटींचा महाघोटाळा केला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठमांचा आरोप। 10 वर्षात 21,000 कोटी खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची दुरावस्थाच असल्याचाही दावा। तर ठाकरेंचा उद्धव मामू असा उल्लेख। बिनविरोध निवड झालेल्या ठिकाणांची निवडणूक प्रक्रिया रद्द करा, तिथे पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवा, उद्धव ठाकरेंची मागणी। तर भाजपा याच मुद्द्यावरून पश्चिम बंगालमध्ये कोर्टात गेलं होतं, राज ठाकरेंचा सवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये, 20 वर्षांनंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय। नव्या शिवसेना भवनात आल्यानंतर राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा। तर आता पाहूयात आरोप प्रत्यारोपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कॅमेरामन कार्टूनिस्टची युती झाली असं एक जण म्हणाला। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज आणि उद्धव ठाकरेंना टोला। महायुतीच्या भीतीनं ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका। 2 युवराजांनी परवा शो केला। राहुल गांधींसारख्या एरझाऱ्या मारल्या। 25 वर्षात मुंबईत शौचालय का नाही, बाबा आणि काकांना विचारा। मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरेंना टोला। एकनाथ शिंदेंना घेतल्यामुळे भाजपला पश्चाताप झालाय। अजित पवारांना सत्तेत घेतल्याचा पश्चाताप या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। दिल्लीतील 2 नेत्यांमुळे ते सत्तेत आहेत, पश्चाताप दिल्लीला सुद्धा झालाय, राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांचं बोलणं तथ्यहीन। 2047 पर्यंत महायुतीचं सरकार असणार। राऊतांकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। राऊतांच्या टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। शिवतीर्थवरती आमच्या युतीची सभा होऊ नये म्हणून रडीचा डाव सुरू। संजय राऊतांचा सरकारवर आरोप। 11 किंवा 12 तारखेसाठी परवानगी मागितली, मात्र सभा होणार, संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरे नाशिक आणि संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये जाहीर सभा। छत्रपती संभाजीनगरामध्ये ठाकरेंची 10 जानेवारीला सभा होणार। उद्धव ठाकरेंची वैचारिक भेसळ झाली आहे, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। वरळीत जमलेल्या भेसळीचा समाचार घेणार, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शेलारांकडून समाचार। काँग्रेस सोबत बसलात याचं काय, असाही सवाल। ठाकरे बंधूंचा वचननामा नाही तर चोरीनामा आहे। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर चित्रा वाघ यांची टीका। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात बाळासाहेबांचा फोटो आहे, पण आत्मा नाही। वचननामा मराठी माणसाला, बाळासाहेबांना वेदना देणारा। शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंची ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर टीका। तर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी विविध पक्षांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, रणनीती आखली जाते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईनंतर ठाण्यासाठीही ठाकरे बंधूंचा जाहीरनामा। आम्ही वचनबद्ध आहोत या टॅग लाईनच्या माध्यमातून ठाकरेंचा ठाण्यासाठी वचननामा। आजचा वचननामा नव्हता, वाचून मामा होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर टीका। तर महायुतीच्या भीतीनं सर्व एकत्र आल्यात, फडणवीसांची ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका।
उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील शाखांना भेटी. फडणवीस, तुम्ही हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं. मुंबईचा महापौर मराठी होईल. संजय राऊतांकडून पुनरुच्चार. आम्हाला हिंदुत्व शिकू नये. हिंदू कशाला म्हणा ना. मराठी महापौर होईल म्हणा. फडणवीसांचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठी होईल या वक्तव्यावरती संजय राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंचा भाजपच्या मुंबई अध्यक्षांवरती जोरदार हल्लाबोल पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरेंकडून आता जोरदार ही टीका करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंनी अमित साठमांचा चाटम असा उल्लेख केला. यावर ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली आहे. अमित साठम यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या अमित साठमांवर टीका केली आहे. मुंबई महापालिकेत ठाकरेंनी 25 वर्षात 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप अमित साठम यांनी केला. माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. कांदिवलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय. महानगरपालिका निवडणुकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का पाहायला मिळतो. 12 तारखेला शिवतीर्थावरती फडणवीस शिंदेंची जाहीर सभा होणार आहे. शिवतीर्थवरून फडणवीस आणि शिंदे मुंबईकरांना साथ घालणार आहेत. 12 जानेवारी रोजी संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची प्रचाराची एक संयुक्त जाहीर सभा आहे. शिवाजी पार्कमध्ये ही जाहीर सभा होणार आहे. शाखांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधत प्रचार करण्यावर ठाकरे बंधूंचा भर असेल. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा नाही.